मी किरण, वय 27 वर्ष आणि मित्र किशोर, वय 28 वर्ष. आम्ही दोघे नागपूरलाच एकाच IITच्या कंपनीत जॉबला आहोत. दोघे इंजिनियर असून मात्र दोघांना भेटायला वेळ नसतो. अहो, आम्ही दोघे सांसारिक विवाहित आहोत. किशोर हा फॅमिलीसोबत नागपूरला मनीषनगरमध्ये राहतो, ऑफिसपासून अगदी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर. आणि मी 2 ते 3 मित्रांसोबत नागपूरमध्येच पांजरी फार्मच्या जवळ म्हणजे ऑफिसपासून 10 ते 11 किलोमीटरच्या अंतरावर राहतो. मी शनिवार आणि रविवार असला की गावाकडे म्हणजे यवतमाळला घरच्यांकडे जातो, कारण घरी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे बायकोला नागपूरला आणलेले नाही. ही सगळी धावपळ प्रवास करावा लागतो. अशा पद्धतीने ठीक आहे, असो. आज शनिवार, ऑफिसला काम असल्यामुळे गावाकडे गेलो नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सुट्टी आहे, तेव्हा किशोरने मला फोन करून घरी बोलावले आहे. दुपार झाली आहे. दुपारी मनीषनगरला त्याच्या फ्लॅटवर गेलो. किशोरचे लग्न होऊन 1.5 ते 2 वर्ष झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. त्या दोघांची फॅमिली होती आणि त्या फॅमिलीत आत्ता मी तिसरा गेलो होतो. किशोरची बायको रविवार असल्यामुळे टी-शर्ट आणि पॅन्ट या ड्रेसमध्ये होती. विचार केला तर माझी बायको राधिकापेक्षाही दिसायला सुंदर आणि देखणी. मात्र राधिकाचा स्वभाव गोड आणि बोलका, त्यातच टपोरे नाक, टमाट्यासारखे तिचे भरलेले गाल, बारीक बारीक डोळे आणि भरगच्च छाती, म्हणजे अगदी रसरशीत टमाटो या पद्धतीने ती दिसायला होती. राधिकाशी थोड्या गप्पा झाल्यावर मी फ्रेश झालो. त्यानंतर किशोरने लगेचच बैठकीची तयारी केली होती. मग काय, हळूहळू बैठक सुरू झाली. बैठकीत राधिकाने पापड भाजून दिला चकना म्हणून. थोड्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू असताना कॉलेजच्या आठवणी आल्या. कॉलेजला एका मुलीमागे आम्ही 4 ते 5 मित्र प्रेम आशिक होऊन फिरायचो. मात्र सगळ्यांचा एकच सूर. काय सूर? ज्याला पोरगी पटली त्याने सगळ्यांसोबत त्या पोरीला घेऊन फिरवायचे, हे ठरलेले. तसा रंगाने मी गोरा, उंचपुरा, एकदम परफेक्ट हँडसम असं म्हणू शकता तुम्ही. आणि किशोरपेक्षा तर अधिकच हँडसम आहे मी. आमची बैठक रंगली होती. घरामध्ये तिघेच असल्याने घरामध्ये छानपैकी रोमॅन्टिक सॉन्ग चालू होते. या दरम्यान राधिका चकना म्हणून शेंगदाणे घेऊन आली. शेंगदाण्याची प्लेट घेत असताना राधिका आणि माझी नजरानजर झाली. एकमेकांना हाताला स्पर्शही झाला. चकना घेत असताना तिच्या टी-शर्टमध्ये ब्रा वगैरे काही घातलेले नाही, त्यामुळे तिचे दोन्ही आंबे दिसत होते. बहुतेक राधिका मला इशारा करत असावी. या प्रकारात मात्र किशोर थोडासा कच्चा होता. कॉलेजला असतानाही तो या गोष्टींमध्ये मागे किंवा कच्चाच होता. कॉलेजमध्येच सर्व कामे, अभ्यास किंवा इतर माझ्या मदतीने किशोर करायचा. चकना घेताना झालेली नजरानजर आणि मी पाहिलेली नजर, हे सर्व बघून किशोर म्हणाला, कॉलेजप्रमाणे आज पुन्हा एकत्र खेळूया. हे ऐकून मी पूर्ण कन्फ्यूज झालो. आणि लगेचच किशोरने राधिकाला बोलावले आणि डायरेक्ट तिला जवळ घेत मांडीवर बसवले. राधिका आणि किशोर एकमेकांना मिठीत घेऊन हळूहळू किस करू लागले. हे पाहून मी पुरता चक्रावलो होतो. हे सुरू असताना किशोरने मला राधिकाच्या जवळ ओढून घेत माझे हात तिच्या शरीरावर, पाठीवर इकडे तिकडे ठेवण्यास सुरुवात केली. आधीपासूनच राधिका आणि तिचे आंबे पाहून माझा बाबूराव थोडाफार तापला होता. त्यामुळे मी आता कसलाच विचार न करता थेट राधिकाला मिठी मारली. त्याबरोबर तिनेही मला जोरात अगदी करकचून जवळ केले आणि आम्ही दोघे हळूहळू किस करू लागलो. हळूहळू राधिकाने माझा टी-शर्ट, ड्रेस काढून टाकला आणि मला संपूर्ण शरीराला किस करू लागली, इकडे तिकडे चोळू लागली. किशोरही आता पूर्ण कपडे काढून नागडा झाला होता. तेव्हा राधिकाने मलाही नागडे केले आणि हळूहळू दोघांचेही बाबूराव चोळू लागले. आता आम्ही तिघेही हळूहळू तापायला लागलो होतो. तिघांचेही कपडे काढून टाकले. मग किशोर व मी आणि राधिकाचे आंबे चोखू लागलो. आंबे चोखून झाल्यावर राधिका पुन्हा बाबूरावकडे आली. दोघांचे बाबूराव आळोपाळीने चोखू लागले. आमचेही आता आवाज येऊ लागले, आ ऊ असे. आणि या चोखण्यामध्ये
राधिकाला अधिक आनंद येऊ लागला होता. आता मात्र बाबूरावला कंट्रोल करणे अशक्य झाले होते. मी राधिकाला बेडजवळ उभे करून वाकवले आणि बाबूरावला थेट तिच्या राणीमध्ये टाकले. तशी राधिका जोरात ओरडायला लागली. आ ऊ आ अशा आवाज काढू लागली किंवा आवाज निघू लागले. आणि त्याचबरोबर तिचा तो प्रफुल्लित आनंदित हसरा चेहरा बघून तिला आनंद होतोय हे लक्षात आले. मी तिला हळूहळू टोले देऊ लागलो. दरम्यान किशोरनेही पुढून बेडवर बसून त्याचा बाबूराव तिला तोंडात चोखायला दिला. हे सर्व एवढे होत असताना एकदम एखादा व्हिडिओ आपण किंवा BP बघतोय असे वाटत होते. मी मागे, किशोर पुढे असे राधिकाला टोलाटाले सुरू झाले. माझ्यासाठी व राधिकासाठी हा टोला नवीन असल्याने आम्हा दोघांना अधिकच आनंद येत होता तुलनेत किशोरच्या. मी एखाद्या घोड्याप्रमाणे मागे राहून आणि दोन्ही आंबे पकडून राधिकाला ठोकवत होतो. तसा राधिकाला आनंद देत असल्याने तिचे आवाज येत होते. मी आवाज अधिक आल्याने अधिक पॉवर मिळाल्यासारखे तिला ठोकत होतो. मांड्यांचा मोठमोठ्याने आवाज येत होता. हा खेळ सुरू असताना किशोरने त्याचाही बाबूराव राणीत टाकला. तेव्हा तिघांना त्रास झाला. मात्र 2 बाबूराव आणि 1 राणी एकत्रित, मग काय विचारता, सोयच नाही. किशोर, मी, राधिका असा तिघांचा खेळ सुरू झाला होता. एक नवीन वेगळाच आनंद येत होता. राधिकाने एका हाताने किशोरला व एका हाताने मला पकडून जोराने ठोकून घेत होती. तिघांनाही वेगळाच अनुभव येत होता. तिघेही पुरते गरम झाले होते. तिघांचाही आवाज मोठमोठा येत होता. श्वास रोखला होता, दम लागत होता. शेवटी असेच 20-25 मिनिटे हा खेळ चालला आणि आमचा शॅम्पू निघाला. आता तिघांचाही जोश संपून गेला होता. हा ट्रिपल खेळ झाल्याने तिघेही बेडवर पडून होते, थकले होते. मात्र काही वेळाने राधिका तिच्याकडे पुन्हा पावर आल्याने तिने ठोकण्याचा आग्रह केला. मग मी व राधिका पुन्हा अर्धा तास ठोकाटाकी करू लागलो. यामध्ये राधिकाच जास्त ठोकून घेत होती आणि किशोर हा बाबूराव व राणीला ठोकण्यास मदत करत होता. हा कार्यक्रम अर्धा तास 30 मिनिटं चालला. त्यानंतर आमचाही शॅम्पू निघाला. मात्र तेव्हा आम्ही पुरते स्वर्गात पोहोचलो होतो.